हा जर क्वेश्चन आपण पाहिला तर हा क्वेश्चन सीईटी 2024 मध्ये 15 मे ला सेकंड शिफ्ट म्हणजे इव्हिनिंग शिफ्ट मध्ये विचारलेला होता. ठीक आहे, क्वेश्चन एकदम सिंपल होता हा, आणि हा क्वेश्चन बऱ्याच वेळेला विचारला देखील गेलेला आहे की द सोल्युशन ऑफ द इक्वेशन tan x प्लस sec x इज इक्वल टू 2 cos x इन द इंटरवल 0 to 2 पाय. की या ठिकाणी जे आपल्याला इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे, इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे त्यांनी tan x प्लस sec x इज इक्वल टू 2 cos x, याला जर सॉल्व्ह केलं तर x च्या व्हॅल्यूज 0 to 2 पाय मध्ये, लक्षात घ्या 0 to 2 पाय मध्ये विचारलंय, म्हणजेच एक पद्धतीनं याला दुसरा वर्ड ते काय म्हणू शकत होते की याच तुम्ही प्रिन्सिपल सोल्युशन काय येईल हे या ठिकाणी मार्क करा. सो बघा, याला जर आपण सगळ्याला साइन कॉस मध्ये कन्वर्ट केलं तर जो tan x दिलेला आहे त्याच tan x ला आपण sin x अपॉन काय लिहूया, cos x लिहूया, प्लस sec x जो आहे त्या sec x ला आपण 1 अपॉन cos x लिहूया. अँड या ठिकाणी ओके, या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला 2 टाइम्स ऑफ cos x त्यांनी स्वतःहून दिलेले. सो बघा, डिनॉमिनेटरचा जर आपण विचार केला तर sin x प्लस 1 तसंच राहू देत, cos x दोन्हीकडे सेम आहे, तर cos x आपल्याला एकदाच मिळेल अँड विच इज इक्वल्स टू शिल्लक पण राहिले 2 टाइम्स ऑफ cos x. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर आपल्याला sin x प्लस 1 चीच व्हॅल्यू 2 टाइम्स ऑफ cos स्क्वेअर x मिळेल. नाव आपण सगळ्याच्या सगळे इक्वेशन इन टर्म्स ऑफ साइन कन्वर्ट करूया. सो त्याच्यासाठी sin x प्लस 1 या ठिकाणी तसाच शिल्लक राहील अँड cos स्क्वेअर x 2 तसाच राहू देत, cos स्क्वेअर x लाच आयडेंटिटी नुसार आपण 1 मायनस साइन स्क्वेअर x लिहू शकतो. बघा, तुम्ही कॉसला साइनला कॉस लिहू शकत नाही, बट सिम्पली cos स्क्वेअरला 1 मायनस साइन स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करू शकतो. कारण आतमध्ये जर मल्टिप्लाय केलं तर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी की sin x प्लस 1 तसाच शिल्लक राहील, 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स या ठिकाणी आपल्याला मिळेल. सगळ्या टर्म एलएचएस मध्ये घेऊया. सो एलएचएस मध्ये घेतल्यानंतर मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स चं होईल प्लस 2 साइन स्क्वेअर एक्स. या ठिकाणी ऑलरेडी साइन एक्स शिल्लक आहे अँड ह्या प्लस 2 चं मायनस 2 केलं तर 1 मायनस 2 चा आन्सर आपल्याला मायनस 1 इक्वल्स टू 0. अगेन आपल्याकडे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन क्रिएट झालं. सो 2 1 जा 2 जर आपण फॅक्टर्स पाडले तर सबस्ट्रॅक्शन म्हणल्यानंतर 1, सो 2 1 जा 2 सबस्ट्रॅक्शन असेल, मिडल नंबरचं साइन ग्रेटर नंबरला अँड रिमेनिंग साइन स्मॉलर नंबरला. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन इन टर्म्स ऑफ साइन आहे, तर आपल्याला साइन एक्स च्या दोन व्हॅल्यूज मिळतील. पहिली व्हॅल्यू प्लस 2 चं होईल मायनस 2 डिवायडेड बाय 2, म्हणजे आन्सर मिळतंय मायनस 1. और या ठिकाणी आपल्याला साइन एक्स ची दुसरी व्हॅल्यू काय मिळेल, मायनस 1 चं प्लस 1, त्याला साइन स्क्वेअरच्या कोएफिशियंटने म्हणजे 2 ने आपण डिवाइड करणार. सो बघा, तुम्हाला साइन एक्स ची व्हॅल्यू पहिल्यांदा तर किती पाहिजे, मायनस 1 पाहिजे. जर साइन एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला मायनस 1 पाहिजे तर याचा अर्थ एक्स ची व्हॅल्यू फक्त आणि फक्त किती, 3 पाय बाय 2. फक्त आणि फक्त 3 पाय बाय 2 लाच आपण मायनस 1 आन्सर क्रिएट करू शकतो 0 to 2 पाय मध्ये. ठीक आहे, पण आता तुम्हाला साइन एक्स ची व्हॅल्यू 1/2 पाहिजे. 1/2 म्हणजेच कशी पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. सो पॉझिटिव्हचा विचार केला तर एक तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये अँड एक असते सेकंड क्वाड्रंट मध्ये. फर्स्ट क्वाड्रंट मधलं आपल्याला आन्सर ऑलरेडी नोन आहे की जर तुम्हाला 1/2 आन्सर पाहिजे तर तुम्हाला π/3 व्हॅल्यू π/6 व्हॅल्यू ठेवली पाहिजे, 30 डिग्री व्हॅल्यू ठेवली पाहिजे. सो π/6 या ठिकाणी ठेवलं पाहिजे. अँड सेकंड क्वाड्रंट मध्ये आपण कसं जातो, पाय मायनस, अँड तुम्हाला जर 1/2 आन्सर पाहिजे तर पाय मायनस किती केलं पाहिजे, π/6 केलं पाहिजे. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, आन्सर किती मिळून जाईल, 5π/6 मिळून जाईल. सो 3π/2 π/6 अँड 5π/6 असं कुठं लिहिलेलं आहे बघा. सो ऑप्शन नंबर आपला सी या ठिकाणी करेक्ट आहे.